निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवा। शेवटी मी एवढंच सांगते, हा देश आपल्याला वाचवावा लागेल। हा देश कधी वाचेल? महाराष्ट्र वाचला तर। महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल। ही दरोडेखोरांची टोळी जी पुन्हा महाराष्ट्रावर दरोडा घालायला बसली आहे, त्यांना आपल्याला खपवावं लागेल। एवढंच सांगते की या दरोडेखोरांचा त्यांची नौका डुबणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं राज्य येणार आहे। हे राज्य जनतेचं राज्य असेल, हे राज्य कष्टकऱ्याचं काम करायचं आणि महिलांचं असेल। एवढं बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। या देशात दारिद्र्य आणि दुष्काळाने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा क्रांतिकारी निर्णय। सनईवाले जरा थांबा, सनईवाले जरा थांबा। शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा क्रांतिकारी निर्णय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामविस्तार करण्याचा निर्णय। महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण देण्याचा निर्णय। राज्यातील साखर कारखान्यांना अनुदान। सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशा अनेक ऐतिहासिक निर्णयांचा दाता, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा, राज्यात हरित क्रांती, उद्योग क्रांती, विकास क्रांती घडविण्यासाठी अविश्रांत मेहनत घेणारा बळीराजा नेता सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम। बार्शी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शरद शेतकरी संवाद मेळावा। या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित केलेला आहे असे पद्मविभूषण, आधुनिक महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे शिल्पकार, राष्ट्रीय नेते, राष्ट्रवादीचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री, असंख्य कार्यकर्ते घडविणारी कार्यकर्त्यांची कार्यशाळा, लोकनेतृत्व सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करावे। सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे। माढा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचंही आगमन झालेलं आहे। आपले हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारे आणि राज्यात हरित क्रांती, उद्योग क्रांती, विकास क्रांती घडविण्यासाठी अविश्रांत मेहनत घेणारे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न होणारा शरद शेतकरी संवाद मेळावा। या संवाद मेळाव्याचे आयोजक माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, ज्यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पक्के डांबरी रस्ते, पाणी पुरवठा योजना, व्यापार संकुलांची निर्मिती, गरिबांना घरकुले, सांस्कृतिक सभागृहांना चालना, नगरपालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण अशी अनेक विकास प्रकल्प राबवण्याचे कार्य केलेले आहे। राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचे निकटवर्तीय घराणे म्हणजे बारबोले। आजच्या या मेळाव्याचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने आपले पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम। राज्यातील शेती, सहकार, समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राचा आधारवड, शेती आणि पाणी प्रश्नाचा ज्ञानकोश, शेतकऱ्यांच्या पिकांना कायम हमीभाव मिळवण्यासाठी कायदे करणारे, हमीभाव खरेदी केंद्र आणि नाफेड केंद्र सुरू करणारे। या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आदरणीय विजयदादांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं। आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, सोलापूर जिल्ह्याचा मानबिंदू आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं या ठिकाणी बार्शीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्राचे पुरोगामी राजकारणाचे बलस्थान, बॉम्बस्फोटानंतर उद्भवलेल्या दंगली असोत किंवा भूकंपानंतर झालेली जीवित वित्तहानी असो, महापुरामुळे जन्मय झालेल्या विस्थापितांचे पुनर्वसन असो, एक नवनिर्माण घडविण्याची ताकद आणि दूरदृष्टी असण्याचं नेतृत्व म्हणजे पद्मविभूषण माजी मुख्यमंत्री, माजी कृषी मंत्री, माजी संरक्षण मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय। मी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, सोजल क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,
कैलासवासी अर्जुनराव बारबोले नागरी सहकारी पतसंस्थेचे मार्गदर्शक, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, राष्ट्रवादीला बळकट करूया देऊया ललकारी. सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांना विनंती करते. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष भारत देशमुख सर, तालुकाध्यक्ष महेश चव्हाण सर, शहराध्यक्ष किरण देशमुख सर या सर्वांच्या वतीने साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. आपले पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब करतात भ्रमंती तेव्हा असतात लोक त्यांचे सांगाती, सहवासात त्यांच्या जाता येते ज्ञानाची प्रचिती, साहेबांच्याच कृषी धोरणांमुळे झाली शेतकऱ्यांची प्रगती, म्हणूनच बळीराजा नेहमी ठेवतो साहेबांच्या कार्यावर भक्ती. असे चिरतरुण संघर्ष योद्धा राजकारणातले चाणक्य यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांना विनंती करते. महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय रोहितदादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड अशा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय आमदार रोहितदादा पवार, महाराष्ट्राची अस्मिता सन्माननीय रोहितदादा पवार यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया. आदरणीय पवार साहेबांचा सत्कार बार्शीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय विश्वासभाऊ बारबोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे अध्यक्ष सन्माननीय किरणजी देशमुख सर, तालुकाध्यक्ष सन्माननीय महेशजी चव्हाण, उपनगराध्यक्ष आदरणीय कृष्णराज बारबोले यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकार, शिक्षण, समाजकारण या क्षेत्रात अपूर्व ठसा उमटवणारे राज्याच्या मंत्रिमंडळात 2 दशकाहून अधिक काळ मंत्रिपद भूषवत जिल्ह्यात विकास क्रांती घडविणारे सहकार रत्न, जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध संघ, जिल्हा परिषद यांचे सूत्रधार सन्माननीय माजी खासदार, माजी उपमुख्यमंत्री, तुम्हा सर्वांचे दादा विजयसिंह मोहिते पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी या मेळाव्याचे सर्व बार्शीच्या राजकारणातील संयमी वादळ माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, जिल्हा उपाध्यक्ष इक्बालभाई पटेल, जॉन चोप्रा, शंकर देवकर यांना विनंती करते. माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील दादांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. आपले भगवंत नगरीमध्ये पुनश्च हार्दिक स्वागत. जिल्हा परिषद सदस्य ते कर्जत जामखेड मतदारसंघातून 1,35,000 मतांनी निवडून आलेले लोकप्रिय आमदार, संघटन कौशल्य, धडाकेबाज वक्तृत्व, विधिमंडळावरचे मोर्चे, सोशल मीडियावरून केलेले विरोधकांचे अटॅक, देशातल्या राजकारणातलं विद्यापीठ असणाऱ्या पवार साहेबांच्या राजकीय तालमीत घडलेलं युवा नेतृत्व सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी बार्शीचे युवा नेतृत्व, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले तसेच विक्रमसिंह पवार यांना विनंती करते. महाराष्ट्राच्या राजकारणात कायम बहुचर्चित लक्षवेधी असणारं युवा नेतृत्व, लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांचा यथोचित सन्मान केला जातोय. हॅलो. यानंतर माड्याचे लोकसभेचे खासदार सन्माननीय धैर्यशीलभाई मोहिते पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी बार्शीकरांच्या वतीने होतोय. सत्कार मूर्ती म्हणून पवार साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नूतन खासदार आदरणीय धैर्यशीलभाई मोहिते पाटील साहेब यांचा सन्मान यांनी करावा. पवार साहेबांना विनंती, आपण धैर्यशीलभाई मोहिते पाटील माड्याच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारीची आणि विजयाची तुतारी फुंकली असे माड्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. यानंतर बार्शी नगरपालिकेचे धडाडीचे उपनगराध्यक्ष आदरणीय कृष्णराज नाना बारबोले यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. बार्शी तालुक्यातील लोकशक्तीचा, सज्जन शक्तीचा, शेतकऱ्यांचा, आबालवृद्धांचा बुलंद आवाज माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय कृष्णराज बारबोले. समोर उपस्थित
बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आणि बार्शीकरांना माझा रामराम आणि नमस्कार. आज शरद शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन केलंय. या मेळाव्यासाठी आज आपण सर्वजण आलात, त्यामुळे मी मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपला जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला आहे. महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच हे आपल्या देशाचं नेतृत्व केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपला महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, महाजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांच्या कर्तृत्वाने आपल्या देशाचा आज उद्गार झाला आहे. आणि अशा सर्व महापुरुषांचे विचार आत्मसात करून महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोहोचणारे नेते म्हणजे आदरणीय पवारसाहेब. आणि आज अशा महान व्यक्तिमत्व आणि आपल्या बार्शीकरांच्या लाडक्या नेत्याचं मी सर्व बार्शीकरांच्या वतीने खूप स्वागत करतो. प्रामुख्याने आज या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, बारबोले कुटुंबाचे पण नेते विजयदादा मोहिते पाटील उपस्थित आहे. त्यांचंही खूप खूप मनापासून मी स्वागत करतो. त्यांच्यासोबत धैर्यशीलदादा मोहिते पाटील, आमचे जिल्हाध्यक्ष बहिराम काका साठे, माजी आमदार नारायणराव पाटील, प्रदेशाध्यक्ष युवती सक्षनाताई सलगर, कविताताई मेहत्रे, माझा नेता आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज डॅशिंग आमदार रोहितदादा पवार आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. त्यासोबतच भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल भैया मोठे, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, या सर्वांचं मी मनापासून आपल्या बार्शी नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो. मला साहेबांना बार्शीबद्दल थोडंसं सांगायचं आहे की बार्शी जसं आहे आमचं पुरोगामी विचारांचा तालुका. बार्शी आमचा पुरोगामी विचारांचा तालुका आणि पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग या बार्शी तालुक्यामध्ये आहे. बार्शी हे जुनं शहर आहे. आमच्या नगरपालिकेची स्थापना 1865 साली झाली होती. जवळजवळ पुढच्या वर्षी 160 वर्षाची आमची नगरपालिका होती. बार्शीची ओळख मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून केलं जातं आणि मोठी बाजारपेठ. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या दोन विभागांना जोडण्याचं काम बार्शीने केलं आहे. शैक्षणिक संस्थेमध्ये मामासाहेब जगदाळे, काकासाहेब सुलाके, भाऊसाहेब जाडबुके यांनी आमच्या बार्शीला सुशिक्षित केलं. सर्व ब्रिटिशांच्या काळापासून आपलं बार्शी एक बाजारपेठी मोठी नावाजलेली होतीच. बार्शी शहराचं भौगोलिक महत्त्व ओळखून इंग्रजांनी बार्शी लाईट रेल्वे नावाची रेल्वे सुरू केली. त्यामुळे झालं काय की मराठवाडा विदर्भातला जो कापूस होता तो बार्शीमध्ये येऊन बार्शीतून तो मुंबईला जायला लागला. त्यामुळे मुंबईच्या सूतगिरण्या पण जोरात चालायला लागल्या. तर असा हा बार्शीचा आमचा पूर्ण गौरवशाली इतिहास आहे. पण आजची बार्शीची परिस्थितीचं आपण बघायला गेली तर एक काळ असं होता की बार्शीकडे सरशी असं म्हणलं जायचं, पण आज बार्शी नको त्या गोष्टींमध्ये आपली आज सरशी होतीये. कारण भ्रष्टाचारांनी सर्व सीमा ओलांडल्यात. दहशत आणि गुंडगिरींनी आज आपल्या मानगटावर बसली आहे सर्व. आणि राजकीय बोलण्यासारखं खूप आहे, पण त्या गोष्टी मी आज व्यासपीठ असं आहे त्यामुळे आज इकडे काही मांडणार नाहीये. पण एक बार्शीकरांना खूप मोठीशी आज आशा आहे की आज आपण आलात, आमच्या शेतकऱ्यांसोबत आज आपण संवाद साधणार आहात आणि शेतकऱ्यांना आपण योग्य मार्गदर्शन कराल. आणि पुढे जाऊन बार्शीमध्ये जे आपल्याला प्रमुख मुद्दे आहेत, रोहितदादांना पण मला सांगायचं की बेरोजगारीचा पण मुद्दा आज भरपूर मोठा आहे. राज्यामध्ये बार्शीतील तरुण अर्धे तरुण तर बार्शीतले पुण्यामध्ये स्थलांतरित झालेत. तर तिकडे एक आपल्याला बेरोजगारीवर लक्ष द्यावं लागणार आहे. आज आपण सर्वजण आलात, पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज तुम्ही सगळेजण आहात, त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. साहेबांचे आणि सर्व मान्यवरांचे मी भगवंत नगरीमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. हॅलो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सन्माननीय सक्षनाताई सरगर यांना विनंती आहे की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सक्षनाताई सरगर. नमस्कार. आज या ठिकाणी शरद शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचेच नाही तर देशाचे नेते, आज इंडिया आघाडी जे देशामध्ये 240 पर्यंत गेलेली आहे, हे मी नाही म्हणत, ममता दीदी बनर्जी यांनी 2022 मध्ये म्हटलं होतं की अगर मुझे कुछ करना हो तो मैं मेरे भाई शरद जी से सलाह मसलत करके करती हूँ. त्यामुळे इंडिया आघाडीचा प्राण
विरोधक सुद्धा देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात की इंडिया आघाडी कोणामुळे टिकून आहे, तर ते आदरणीय द वन अँड ओनली टायगर शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतोय. हा आनंद गगनात न मावण्यासारखा आहे. आज या ठिकाणी बारबोले साहेबांनी हा जो कार्यक्रम घेतला, माझे बंधू कृष्णाजी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासाठी युवा नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात रोहित फटकेबाजी करतो तसं विधान भवनामध्ये एक रोहित फटकेबाजी करतात, ते म्हणजे रोहित दादा पवार, आमचे बंधू रोहित दादा. आणि ज्यांनी जसं क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जे बॅटिंग करून वर्ल्ड कप जिंकून आणतात, माड्याचा वर्ल्ड कप ज्यांनी जिंकला ते माझे मोठे बंधू आदरणीय खासदार धैर्यशील दादा मोहिते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोहिते दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय राहुल भैया, आदरणीय गोरे काका, प्रताप भैया पाटील, आमचे नारायण आबा, आदरणीय माळशिरसचे नेते उत्तम काका जानकर, या व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर मंडळी. वेळ कमी आहे, ऊन आहे, शेतकरी बांधव बसलेला आहे, तुम्हाला बांधावरती पण ऊन सहन करावं लागतं, डुबा धरताना पण ऊन सहन करावं लागतं. तुम्ही काळजी करू नका. सरकारनं लाडकी बहीण केली आहे, पण लाडका शेतकरी म्हणणारा एकमेव शेतकरी राजा ते म्हणजे पवार साहेब आपल्या सगळ्यांसोबत आहेत. ती जाण भान असणारं नेतृत्व म्हणजे पवार साहेब. आज एक वेगळाच पैलू माझ्या समोर आला. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात त्या झाडाखाली, त्या सावलीखाली आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या पोरांना पोरींना थांबायला मिळतंय. हा आमचा अभिमान आहे, आम्हाला कृतज्ञता वाटते. आज तुमच्या विद्यार्थीचा जिल्ह्याचा अध्यक्ष सागर कुठे आहे? सागर, आता सागरनी पवार साहेबांना भेटल्यानंतर तुमच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मला गहिवरल्यासारखं वाटलं. तो मुलगा म्हटला, साहेब तुम्ही माझ्या लग्नाला आला होता. मला पण आश्चर्य वाटलं, हा तर छोटासा मुलगा आहे, विद्यार्थीचा आहे, ह्याच्या लग्नाला साहेब कसं काय आले होते. मला पण वाटलं हा, कारण मी पण तरुण आहे, कुतूहल वाटलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब, एक 4 वर्षाखाली मला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मी पहिली भेट सागरनी, पहिली भेट आदरणीय पवार साहेबांची घेतली. आणि पवार साहेब त्याला म्हटले, इकडे काही होत नसतं, लढायचं म्हटले. आपण जिगरबाज शेतकऱ्याची पुत्र आहेत, आपल्याला लढणं परमेश्वराने दिलेलं आहे. या मुलाला साहेबांनी धीर दिला. एवढंच नाही तर या देशातल्या सगळ्यात उत्तम हॉस्पिटलमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट आदरणीय पवार साहेबांनी केली, हे सागरनी मला आता सांगितलं. आणि पवार साहेब पंढरपूरमध्ये त्याची साधी लग्न पत्रिका, तो कारखानदाराचा मुलगा नाही, तो खासदार आमदाराचा कुठल्याही मंत्र्याचा पोरगा नाही, तरी पवार साहेब लग्नाला आले. आणि म्हणून आम्ही म्हणतो की पवार साहेब महाराष्ट्रात आत्मा काय, कारण पवार साहेबाला याची जाणीव आहे, सामान्यांची जाणीव आहे. त्याच्या लग्नाला पवार साहेब आले. अजून मी तुम्हाला सांगते, आज लोकसभेला जे 10 पैकी 8 आलेत, 10 पैकी 10च होते, परंतु अंपायर आपला असं म्हणूया की आपल्यासोबत घात झाला, त्यात निपाणीचा का काहीतरी पिपाणीचा. पण आता असं होणार नाही. मी तुम्हाला खात्री देऊन सांगते, येणाऱ्या विधानसभेमध्ये विरोधकांनी कितीही षडयंत्र करू द्या, मला महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. पवार साहेबांना या सह्याद्रीला, हिमालयाला धडक देण्याची ताकद, दिल्लीला झुकवण्याची ताकद आदरणीय पवार साहेबांमध्ये आहे. आणि ती ताकद सामान्य माणूस आहे. पवार साहेब हे करणार म्हणून पाठवाय काका तुम्ही आलात की 100% आता जनता आणि साहेबांच्या बरोबर आहे. या तिघाडे, या खोके सरकारला आसमान दाखवल्याशिवाय विधानसभेत आपण शांत बसणार नाहीत, हे मला तुमच्या सगळ्यांसमोर आज सांगायचंय. सामान्यांना मोठं करणं, मगाशी ताई तुम्ही वाचत होतात पवार साहेबांची धोरणं, थोडक्यात आटपणाऱ्यांनी जास्त वेळ घेत नाही. काय लावलंय होय, लाडकी बहीण, लाडकी बहीण. अरे 1500 रुपयाचा आमिष. मला अभिमान वाटतो, माझ्या मतदारसंघात झेडपीच्या एक महिला मसनजोगी समाजाची पंचायत समितीची मेंबर होते, एक दगड फोडणारी वडार समाजाची महिला आमच्या गावची सरपंच होते. याच्या पलीकडे जाऊन गोरे काका, आमचं तेर गाव तुम्हाला माहित आहे, तेर गावामध्ये सरपंच आज एक पारधी समाजाची दिदी माने नावाची एक ताई आहे. मला आनंद वाटतो की मी तिच्या घरी जाऊन, ताई मला एक साईन द्या. ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर या देशामध्ये 18 पगड जातीला जर कोणी उंचवण्याचं काम केलं असेल तर ते नेता
फक्त पवार साहेब आहेत हे मला सांगावं लागेल. त्यामुळे 1,500 लाडकी बहीण, अरे कशाची लाडकी? सावत्र बहीण आहे ती. तुम्हाला कळेल विधानसभा झाल्यावर की सावत्र बहीण कशी आहे. मला कोणावर टीका करायची नाही. या राज्याचे उपमुख्यमंत्री का एप्रिलमध्ये नाही का लाडकी बहीण आठवली? तेव्हा तर विरोधकांना सुद्धा गाड्यामध्ये चॉपरमध्ये बसून लाडक्या बहिणीच्या विरोधात कोणी रणशिंग पुकारलं तुम्हाला महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यामुळे डबल ढोलकी कार्यक्रम जाग्यावर करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्ही समजून घ्या, या आमिषाला बळी पडू नका. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली आहे. अण्णाभाऊंनी शोषितांसाठी वंचितांसाठी लढा दिला. डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे. शाहू फुले आंबेडकर होळकर या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा जपणारा एकमेव नेता आदरणीय पवार साहेब आहेत. आपल्याला त्यांचे हात घट्ट बळकट करायचे. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे पवार साहेब बोलत नाहीत, परंतु पाचर कधी आणि कुठे मारायची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य उत्तमरावजी जानकर साहेबांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. यानंतर आदरणीय माढ्याचे खासदार ज्यांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वजण करणार आहोत असे धैर्यशील भैया मोहिते पाटील, या जिल्ह्याचे आणि या राज्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, इथे उपस्थित असणारे करमाळ्याचे नेते आणि भावी आमदार नारायणआबा पाटील, माझ्याबरोबर येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच दिसणारे आमचे मित्र राहुल भैया मोठे, उत्तमरावजी जानकर, भगीरथ भाऊ भालके, संजय भाऊ पाटील, बळीराम काका साठे, प्रतापसिंहजी पाटील, सक्षणाताई सलगर, ज्यांचं भाषण आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलं. तसंच नेत्या कविताताई मेत्रे, मोहसिन भाऊ शेख, गणेशजी पाटील, या कार्यक्रमाचं ज्यांनी आपल्या सर्वांसाठी आयोजन केलं असे विश्वासरावजी बारबोले साहेब, तसंच ज्यांनी सुरुवातीला भाषण केलं आणि कदाचित वेळ नसल्यामुळे थोडक्यात आपटलं, पण नंतर नक्कीच इथं पुढच्या कार्यक्रमामध्ये आणि सभेमध्ये चांगलं असं भाषण करतील असे आमचे कृष्णराजजी बारबोले, किरणजी देशमुख, विक्रमसिंहजी पवार, सुवर्णाताई असतील, मिलिंदभाऊ गोरे असतील, आदेशभाऊ वाणी असतील, हर्षवर्धन भाऊ बोधले, केतन असतील, सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, इथे उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व शेतकरी बांधव, युवा बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी असणारा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी ज्यांनी शेतकऱ्यासाठी व तसंच शेतकऱ्याच्या परिवारासाठी, युवांसाठी खूप काही केलं आणि अजून करत आलेले आहेत, असं आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. खरं तर शेतकऱ्यांबद्दल आपण जेव्हा बोलतो आणि खास करून या भागातल्या शेतकऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर इथं सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आता अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आज आवाज उठवत असतो, सोयाबीनचे भाव हे आपल्याला परवडणारे नाहीत. 5 वर्षापूर्वी आपण जर सोयाबीन उगवण्याची किंमत जर बघितली तर 18,000च्या आसपास होती आणि आत्ता ती किंमत बघितली तर या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे खताच्या किमती वाढल्यात, सर्व गोष्टींवर जीएसटी लावला जातो आणि तोच खर्च जो 5 वर्षापूर्वी 18,000वर होता आज 24,000वर गेलेला आपल्या सर्वांना माहिती आहे. पण भावाबद्दल काय झालं? 5 वर्षापूर्वी 4,000च्या आसपास भाव होता, आता सुद्धा त्याच्याच आसपास भाव आहे. मग आमच्या शेतकऱ्याला सोयाबीन परवडणार कसं? पण जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न जेव्हा मांडतो आम्हाला उत्तर योग्य पद्धतीने येत नाही. आम्ही त्यांना आठवण करून देतो या महायुतीच्या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना, खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना, की मोदी साहेब इथं आले होते आणि म्हणाले होते की शेतकरी जे काही पिकवतो
त्याचा जो भाव आहे तो भाव आम्ही दुप्पट करणार. अहो मोदी साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला आम्हाला सांगायचंय की तुम्ही खर्च आमचा दुप्पट केला, पण आमचा जो सोयाबीनला मिळणारा भाव आहे त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वाढ करू शकला नाही. आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा सर्व शेतकऱ्यांवर आदरणीय पवार साहेबांचं लक्ष असायचं. सोयाबीनचं काय धोरण घेतलं तर सोयाबीनचे भाव वाढू शकतील, कांद्याचं काय धोरण घेतलं तर तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, दुधाच्या बाबतीत आणि सर्वच जे कुठली पिकं असतील या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घेतली जातात. पवार शेतकऱ्याचा जो फोन पवार की साहेब बघा कांद्याचे भाव पडलेत, या बाबतीत तुम्ही काहीतरी करा, लगेचच पवार साहेब त्या बाबतीतली बैठक ही अधिकाऱ्यांबरोबर घ्यायची आणि निर्णय घ्यायचे, त्याचा फायदा शेतकऱ्याला व्हायचा. कांद्याची काय परिस्थिती आपली? अहो सोयाबीन मध्ये 20,000 कोटी रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालं. सरकारने 1 रुपया त्या बाबतीत दिलेला नाही आपल्याला. एखाद्या शेतकऱ्याला जर 10,000, 20,000, 50,000चं नुकसान झालं, त्याच्या कुटुंबावर काय परिस्थिती येत असेल हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अहो कांद्याचं चुकीचं धोरण घेतल्यामुळे शेतकऱ्याचं या महाराष्ट्रामध्ये 5,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. बोलतात का केंद्रातले नेते? बोलतात का राज्यातले नेते? नाही, याच्याबद्दल त्यांना बोलायचं नाही. काही दिवसांपूर्वी दादांनी एक वक्तव्य केलं, कांद्याच्या बाबतीत सरकारने जो निर्णय घेतला तो चुकीचा होता. अहो दादा, तुम्ही सरकारमध्ये आहात, मुख्यमंत्री आहात, खऱ्या अर्थाने या दिल्लीत तुम्ही टोपी घाला, गॉगल घाला, जे घालायचे घाला, पण तिथे जाऊन तुम्ही शेतकऱ्याचा जरी प्रश्न मांडला असता तर आम्ही तुम्हाला मांडलं असतं. तुम्ही म्हणता केंद्र सरकारचा आणि मोदी साहेबांच्या कांद्याच्या बाबतीतला निर्णय चुकला. अहो इथं असणारे सामान्य आणि स्वाभिमानी जनता म्हणते दादा तुम्ही भाजप बरोबर गेला, तोच तुमचा निर्णय कुठेतरी चुकलेला आहे. कारण काय भाजपचे नेते आपला विचार कुठेही तिथं करत नाही. अहो 10 रुपये कांद्याचा भाव वाढला असता आणि तुम्हाला 15 टन तुम्ही उत्पादन तिथं घेत असला असता तर 1.5 लाख रुपये शेतकऱ्याचे लगेच एका एकरामध्ये तिथं वाढले असते. त्याचा फायदा कोणाला झाला असता? शेतकऱ्यांचा झाला असता. हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहे, व्यापारी आहेत, त्यांना त्याचा फायदा झाला असता. कधी कधी काही व्यापाऱ्यांचं मला कळत नाही, कुठेतरी आदेश कुठला तरी येतो की एकाच चिन्हाच्या मागे आपण जायचं. अहो खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आज काय या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. खुश नाही, युवा खुश नाहीत, विद्यार्थी खुश नाहीत. मग या सरकारला येत्या काळामध्ये आपल्याला धडा 100% तिथं शिकवावं लागेल. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आता लोकसभेला तुम्ही सर्वांनी योग्य निर्णय घेतला. पैशाचा वापर भरमसाठ, पैसा आला कुठून? तुम्ही विकासासाठी गेलाय ना, मग विकास तर सामान्य लोकांचा झाला नाही, मग झाला कोणाचा विकास? या नेत्यांचा विकास झालाय. या सरकारमध्ये हे जे नेते तिथं जर काही गोष्टी होत असतील तर कुठेतरी आपल्या सर्वांना विचार की बहीण योजना ती चुकीची नाही असं मी म्हणणार नाही, पण त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. पण तुम्ही घाई गडबडीने ही योजना आणलेली आहे. आमच्या माता भगिनी 5-5 दिवस तिथं कार्यालयाच्या बाहेर उभे राहतात, तरी सुद्धा तुम्ही म्हणता हा कागद द्या, तो कागद द्या. दुधाच्या बाबतीत जसं झालं तसं 5 रुपये तुम्ही देणार हे सांगितलं, पण 100% शेतकऱ्याला दुधाचं अनुदान मिळालं का? नाही. काही लोकांना राहिले हे कागद द्या, ते कागद द्या. अहो एवढी कागद कशाला? खऱ्याच अर्थाने ही महाराष्ट्रातली बहीण तुमची लाडकी असली असती तर सरसकट तुम्ही त्या ठिकाणी महिलांना मदतही केली असती, पण नाही, यांना ते करायचं नाही. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यानंतर तुमचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. ह्या ज्या योजना घाई गडबडीने येणार नाही, उलट लाडकी बहीण योजना आणि ज्या योजना त्याची व्याप्ती आपल्याला कशी वाढवता येईल, त्याचा फायदा हा अजून लोकांना कसा देता येईल याचा विचार हा महाविकास आघाडी करणार म्हणजे करणार. पण हे सरकार ज्या पद्धतीने वागतंय याचा विचार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना करावा लागेल. अहो काल परवा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले? अहो इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते. मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा इतिहास बघायचा आहे. अहो काय तुमचं कर्तृत्व? कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, जेव्हा थोर व्यक्तींवर बोललं गेलं तुम्ही शांत बसला. तुकोबारायांच्या बद्दल त्यांच्या विरोधात बोललं गेलं, तुम्ही शांत बसला. शेतकरी आत्महत्या करतोय तेव्हा तुम्ही शांत बसता. या राज्यामध्ये तिथं गुंडाचा राज मोठ्या प्रमाणात सुरू झालाय, तुम्ही शांत बसता. मग काय म्हणायचं? हे तुमचं कर्तृत्व. आणि हेच तुमचं कर्तृत्व लोकसभेमध्ये जसं लोकांनी धुवून तिथं काढलं, तुम्हाला
सभेला सुद्धा लोक माझ्या त्या ठिकाणी वाटतो. अहो काही दिल्लीचे बादशाह आले होते लोकसभेच्या काळामध्ये, पवार साहेबांच्या विरोधात काय नाही ते बोलले, म्हणले भटकती आत्मा. अहो मला त्या बादशाला सांगायचं, लोकांनी दाखवून दिलं की पवार साहेब भटकती आत्मा नाही, इथं असणाऱ्या सामान्य लोकांची आणि स्वाभिमानी लोकांची आणि महाराष्ट्र धर्म टिकवणाऱ्या लोकांची ही पवार साहेब खऱ्या अर्थाने आत्मा आहे, जे आज या वयामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसाठी ती लढते. आणि मग अशा पद्धतीने हे लोक तिथे येतात आणि बोलतात. आता ते म्हणतायत दिल्लीतली लोक की आम्ही 4-5 दिवस इथे येऊन आता बघणार की भाजपचं सरकार इथे किती दिवस येते. मला त्यांना सांगायचं तुम्ही महिनाभर राहा नाही तर 2 महिनाभर राहा. तुम्ही आलात तर आमचा फायदाच तिथं होतोय. जेवढा जास्त सभा घ्यायच्या तिथं घ्या, पण आम्हाला महाराष्ट्र जो आहे तो आमचा महाराष्ट्र आहे, स्वाभिमानी आहे. इथं वारकरी या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये आणि कितीही ताकद लावली तरी त्या ठिकाणी आमचे हे स्वाभिमानी लोक तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. त्यामुळे खालच्या लेवलचं राजकारण केलं जातंय, 2 समाजामध्ये तेढ निर्माण केला जातोय. मग अशा पद्धतीने मला आपल्या सर्वांना विचारायचंय, हे भाजपचे नेते हिंदू मुस्लिम करण्याचा जर प्रयत्न करत असतील त्याच्यात आपला कधी फायदा झालाय का? जर हे भाजपचे नेते आणि महायुतीतले नेते जर 2 समाजामध्ये ओबीसी मराठामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, त्याच्यामध्ये सोयाबीनचे रेट वाढणार आहेत का? त्याच्यामध्ये कांद्याचे रेट वाढणार आहेत का? त्याच्यामुळे इथं MIDC येऊन इथं असणाऱ्या युवांना नोकऱ्या मिळणार आहेत का? अहो एखाद्या लाडकी बहिणीला ठीक आहे 1500 रुपये तुम्ही देता, त्याचा विरोध आम्ही करत नाही, पण त्याच बहिणीच्या मुलाला जर नोकरी मिळाली आणि त्या मुलाला जर 25-30 हजाराचा पहिला पगार मिळाला तर किती खुश होईल ती माझी आई. आणि मग याच्याबद्दल तुम्हाला विश्वास आम्ही करणारे महायुतीतले नेते, त्यांना या इलेक्शन मध्ये तुम्ही धडा शिकवणार का? अहो काय बार्शीकर एवढा कमी आवाज, आम्ही दुसरीकडे जेव्हा सभा करतो काय जोश असतो. मी तुम्हाला विचारतोय की इथं जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होईल, हे महायुतीतले जे नेते आहेत आणि जे एखादा अपक्ष उभा राहिला पण त्याला जर बीजेपीचाच माणूस आहे हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही इथं उत्तर देणार का? नक्की का? अहो दडपशाही खूप आहे इथं आम्हाला कळतीये. युवांनी एक पिक्चर बघितला असेल KGF बघितलाय का? अहो त्या KGF मध्ये कसं असतं, एक मोठं शहर असतं आणि त्या शहराला भिंत बांधलेली असते आणि तिथं जो गुंड असतो ना त्या गुंडाला असं वाटतं जमीन मीच घ्यावी, आता निधी या परिसरामध्ये आणतो, वाळू माझीच असावी, खडी माझीच असावी, कॉन्ट्रॅक्टर माझा भाऊच असावा. अहो काही व्यापाऱ्यांना मी भेटलो, त्यांनी सांगितलं पहिलं मार्केट कोण उघडतं तर इथले लोक नेते उघडतात आणि मग दुसऱ्याने त्या ठिकाणी तिथं मार्केट उघडायचं. ही संधी आहे, पण त्या संधीचं सोनं करणार का नाही करणार? अहो पण काय खोट्या केसेस खूप प्रमाणात या युवांवर टाकल्या जातात. तुम्ही घाबरणार का या पोलिसांना? अहो इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला सांगायचे पवार साहेब आमचे नेते 2 महिन्यात इथं सामान्य लोकांचं महाविकास आघाडी सरकार येणार आहे, त्यामुळे या सामान्य कार्यकर्त्यांवर इथं असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं ऐकून खोट्या केसेस 2 महिन्यानंतर गाठ आमच्या सगळ्यांची. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, लढायचंय. स्वाभिमानी मराठी माणसं हे लढतात, झुकत नाही. झुकवायचं कोणाला? तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांना झुकवायचं. ते गुजरातचं तिथं गुलामी करतात आणि दिल्लीची गुलामी करतात. मग ठरलं का आपलं? फक्त ठरलं म्हणून चालणार नाही, लढणार का? नक्की का? चला मग तुमचं ठरलं समजतो. इथं खासदार साहेबांचं मी अभिनंदन करतो. तुमच्या लोकांना आपण सर्वांनी त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे कितीही कुणी काय बोललं तरी हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि या इलेक्शन मध्ये तुम्ही सर्वजण मनापासून सहभाग घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पवार साहेबांना अनेक नेत्यांना बोलायचं मी आणि तुम्ही सर्वजण उन्हात आहात, त्यामुळे जास्त बोलून आपल्या सर्वांचा वेळ मी घेणार नाही. ही लढाई स्वाभिमानाची आहे, ही मराठी माणसांची आणि आपल्या अस्मितेची आहे. त्यामुळे कुठल्या महाराष्ट्र धर्म आपल्याला कशासाठी तुम्ही तिथं प्रयत्न करा आणि ही जी दडपशाही आहे, हुकुमशाही ती धुडकावून लावा. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद आदरणीय दादा. यानंतर बार्शी तालुक्याचे माजी नगराध्यक्ष आणि तुमचे आमचे नेते आदरणीय विश्वासभाऊ बारवले यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ठिकाणी उपस्थित
तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित आपले जिल्हाध्यक्ष काका साठे, औरजून या ठिकाणी आलेले जीवनरावजी गोरे साहेब, उपस्थित ज्यांनी आता आपले विचार मांडले ते आमदार रोहितदादा पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, भूम परांड्याचे माजी आमदार पाटील, माजी आमदार करमाळ्याचे आमदार या ठिकाणी उपस्थित, कविताताई मेत्रे, सक्षणाताई सलकर, आमच्या जिल्हाध्यक्षा महिलांच्या शिवपुरेताई प्रतापसिंहजी पाटील, भगीरथ भालके, अनेक मान्यवर या ठिकाणी जिल्ह्यातून उपस्थित आहेत. आमचे बार्शीचे सहकारी शहर अध्यक्ष किरण देशमुख, तालुका अध्यक्ष आपले महेश चव्हाण, इक्बालभाई पटेल, जिल्हा उपाध्यक्ष आपले बाप्पा देशमुख, संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी साहेब आणि विजयसिंहजी मोहिते पाटील गेल्या 2 वर्षापूर्वी साहेबांमध्ये कार्यक्रम ठरला होता, परंतु अचानक साहेबांची पडल्यामुळं तो कार्यक्रम पुढे गेला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज आपल्या या ठिकाणी साहेबांचा आणि विजयदादांचा येण्याचा योग आलाय. मी त्यांचं या आपल्या भगवंत नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. आदरणीय साहेबांनी आणि विजयदादांनी गेल्या अनेक वर्षापासून बार्शी तालुक्यांवर मनापासून प्रेम केलेलं आहे. आज मला या ठिकाणी साहेबांना आवर्जून सांगायचं आहे, साहेब 1980 सालापासून बघतोय, कैलासवासी बारबोले अण्णा असतील, मी असेल, आता यापुढे कृष्णराज आपल्या बरोबर काम करतोय. पवार साहेबांच्या बरोबर काम करत असताना गेले अनेक या दिवसामध्ये अधिक चांगले वाईट अनुभव अनुभवले, परंतु मनापासून साहेबांवर प्रेम या तालुक्याने केलेलं आपण पाहतोय. साहेब 1999 स्थापना झाली होती. झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, त्यावेळेस एक मोबाईल वगैरे काही हा प्रकार फारसे नव्हते. आदरणीय प्रभाताई झाडबुके होत्या, शैलजाताई शितोळे होत्या, कैलासवासी बारबोले अण्णा होते, किसनरावजी देशमुख होते. या सर्वांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी या पक्ष स्थापनेनंतर 1-2-3 महिन्यामध्येच निवडणुका लागल्या. त्यावेळेस या तालुक्यामध्ये मी स्वतः हिरिरीनं काम करत होतो. मध्ये काम करत असताना 5 राज्यमंत्री आले, त्यांना तिकीट देण्यात आलं. काँग्रेस पक्षाने त्यावेळेस मला बोलावून घेऊन, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब होते, परंतु आपल्या बरोबर काम करायचंय म्हणल्यावर पक्ष नवा आपला त्या ठिकाणी आता नव्यानं उभारतोय म्हणल्यावर आपला शब्द शिरसावंत मानून नम्रपणे तिकीट नाकारलं आणि आपण दिलेल्या उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार केला. दुर्दैवाने साहेब त्या निवडणुकीपासून या तालुक्याचं राजकारणाचं गणित सगळं बिघडून गेलं. नको ते लोक त्या निवडणुकीनंतर या राजकारणामध्ये सक्रिय झाले का, तर त्यांना आपणच त्या ठिकाणी स्पेस निर्माण करून दिला.
आयती तयार केलेली आपली विचाराची टीम त्या ठिकाणी विरोधात गेली आणि आज या शहरात आणि तालुक्यामध्ये एक विचित्र अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता रोहितदादांनी त्याचा बऱ्यापैकी माहिती घेऊन उल्लेख केला. त्यावेळेस मला जर संधी साधूपणा करायचा असता तर लगेच माझ्या माहितीपणाप्रमाणे सिद्धाराम मेहत्रे आम्ही मिळूनच काम करत होतो. ते आपल्या बरोबरच आले होते, परंतु लगेच माघारी फिरले आणि काँग्रेसचं तिकीट घेतलं. आम्ही तसं केलं नाही. आपल्या बरोबर प्रामाणिकपणानं या पुढच्या काळात काम केलं. आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. देशभरात शेतकऱ्यांसाठी निश्चितपणानं आपल्या एवढं काम या देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कुणी केलेलं नाही. महाराष्ट्रातली सर्व साखर कारखानदारी असेल, आमच्या जिल्ह्यात सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटलांनी या जिल्ह्यामध्ये कारखान्यांची सुरुवात केली. अनेक जिल्ह्यातल्या कारखान्यांना साहेबांनी मदत केली, विजयदादांनी मदत केली. आज माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त साखर कारखाने असणारा आपला हा जिल्हा. शेतकऱ्यांची कर्जमाफी एक ऐतिहासिक देशभरातला निर्णय पवार साहेबांनी त्यावेळेस घेतला. आपल्या तालुक्यामध्ये फळबागांची लागवड बऱ्यापैकी होते. त्याला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा झालेला आपण बघतोय. कोल्ड स्टोरेज असतील, अॅग्रो प्रोड्युसर कंपन्या असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये साहेबांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना या ठिकाणी जोपासण्याचं, त्यांचं उत्पादन वाढीच्या दृष्टीनं ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी नजरेसमोर येतील ते आपण या पूर्वीच्या काळामध्ये केलेल्या आहेत. राज्यातलं आणि देशातलं महिला धोरण असेल, आज पुरुषांच्या बरोबरीनं महिला सगळ्या काम करतायत. मग जिल्हा परिषद असेल, नगरपालिकेमध्ये असतील, आपल्याला आपल्या या निर्णयामुळं काम करताना दिसत आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलंय, पक्षामध्ये फूट पडली, शिवसेनेमध्ये फूट पडली, आपल्या पक्षामध्ये फूट पडली, परंतु या वयातही न घाबरता या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलं की हा आपला संघर्ष करणारा योद्धा पुन्हा निवडणुकीला सामोरं जात असताना 10 पैकी 8 खासदार आपल्या पक्षाचे निवडून आणले. ही काही साधी गोष्ट नाही. आज या ठिकाणी थोडक्यात मी आठवतोय, आता साहेबांना बोलायचंय, भैया आपले बोलणार आहेत. गेले अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काम करतोय. नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं. सुरुवात उपनगराध्यक्ष पदापासून झाले. आदरणीय प्रभाताई झाडवुकेंच्या हाताखाली मला त्यावेळेस काम करायला मिळालं, शिकायला मिळालं. माझे आमदार आपल्या शितोळेताई होते, त्यांचा बऱ्यापैकी सहवास लागला. कर्मवीर बाबासाहेब जगदाळेंच्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो. लहान असताना आजोबांकडे भेटायला यायचे, त्यांचा आदर्श आम्ही घेतला. एक सुसंस्कृत असं राजकारण या तालुक्यामध्ये करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन एक आमचं क्रीडा मंडळ होतं पूर्वीच्या काळात. त्या वेळेसचा एकही मुलगा कुणाला नोकरी लावली, कुणाला उद्योगाला लावलं, व्यवसायाला लावलं, सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी काम केलं. नगरपालिकेमध्ये काम करत असताना, या तालुक्यामध्ये काम करत असताना मी आवर्जून सांगतो साहेब, या तालुक्यातला एक सिंगल माणूस आपल्याकडे असा बोर्ड दाखवणार नाही की या ठिकाणी 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला. पदरमोड करून लोकांची आजपर्यंत आपण कामं करत आलेला आहे. एखाद्या कार्यकर्त्याचं सोलापूरला काम असलं तर माझ्या गाडीत घेऊन जायचं आणि घेऊन परत यायचं आणि त्याचं काम मार्गी लावायचं. ही आजपर्यंत, भले आपण सत्तेत असो अगर नसो,
परंतु जो माणूस आपल्यापर्यंत काम घेऊन आलाय त्याला मदत करण्याची भूमिका आजपर्यंत या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आपण घेतलेली आहे। आज बार्शीतली परिस्थिती अतिशय वाईट वळणावर येऊन थांबलेली आहे। या शहरातला व्यापारी असेल, कुणी दुकानदार असेल, कारखानदार असेल, अतिशय दहशतीचं वातावरणामध्ये वावरतोय। मार्केट यार्ड दुर्दैवानं सर्व सत्ता आता आपल्या विरोधकात आहेत, त्या आणायलाही आम्ही सोबत होतो, पण आज परिस्थितीत लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे, एक शहर आपलं वेगळ्या दिशेनं चाललेलं दिसतंय म्हणल्यानंतर आपल्याकडं या गोष्टी कुठंतरी थांबवल्या पाहिजे याचा विचार करून या पुढच्या काळामध्ये आपल्याला चालावं लागणार आहे। मार्केट यार्डातले सर्व व्यापारी, शहरातले सर्व व्यापारी, एक माणूस साधा त्या ठिकाणी उघडपणानं बोलायला तयार नाही। बाहेरचे उद्योजक या ठिकाणी आणायचे म्हणलं तर मध्यंतरी एक चांगल्या उद्योजकांनी या ठिकाणी जमीन घेतली होती, त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली। साहेब ते आपल्या चांगल्या परिचयाचे मोठे उद्योगपती होते, पण हे काय तुमच्या बार्शीतलं वातावरण? जमिनीचा सौदा झाला, आपल्याला इथं प्रोजेक्ट टाकायचा आहे, काही या शहरातल्या तालुक्यातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे। अशा परिस्थितीमध्ये बाहेरचे उद्योग आणायचा आपण प्रयत्न करतो, पण जे आलेले उत्सुक लोक आहेत त्यांना हाकलून द्यायचं, ही परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली दिसते। मला एक थोडक्यात अगदी 2 मिनिटात मी आटोपतो। या ठिकाणी या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आता ही जरी परिस्थिती असली तरी विरोधकांनी काही केलं तरी त्यांच्यावर कुरघोडी करायला एकदम नवीन टीम या स्टेजवर जुने कार्यकर्ते, जुने आमचे सहकारी मुद्दामहून कुणी बोलवले नाही, सगळ्या नव्या टीमच्या हातात आज या कार्यक्रमाचा सुद्धा कारभार दिलेला होता आणि उत्कृष्ट अशी टीम या ठिकाणी तालुक्यात केलेली आहे। एक आमचे सहकारी गेले अनेक वर्ष सत्तेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना, उद्योजकांना त्रास द्यायचा, इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवायच्या, जबरदस्तीने अधिकाऱ्यांना घरी पाठवायचं, सेल टॅक्सच्या बाबतीत तसंच करायचं। आमचे अनिल डिसले म्हणणारे आमचे सभापती सहकारी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, परंतु या पुढच्या काळामध्ये आम्ही हे खपवून घेणार नाही। निश्चितपणानं आपल्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपला आधार आमच्या पाठीशी आहे म्हणून लढायला तयार आहोत। दुसरा एक महत्वाचा मुद्दा, सुरत चेन्नई मार्गाचे आमचे 16 रस्ते, 16 गावं त्याच्यामध्ये बाधित होत आहेत। त्या शक्तीपीठा मार्गातनं 9 गावं त्यामध्ये बाधित होत आहेत। त्या सुरत चेन्नई मार्गाची अशी परिस्थिती आहे साहेब, माग मध्यंतरी एकदा आपल्याला तिथल्या शेतकऱ्यांनी निवेदन पण दिलं होतं, जे जमिनीची बाजारभावाची किंमत 4-5 लाख रुपये एकर असेल तर ते लाख रुपयानं सरकार त्यांना त्या ठिकाणी तो मावेजा द्यायला लागलेला, प्रचंड असं नुकसान त्या लोकांचं होत आहे। खासदार साहेब, आवर्जून आपण पण या ह्याच्यात लक्ष घालावं अशी एक विनंती करतो। दुसरं एक छोटंसं निवेदन, बार्शी टेक्सटाईल मिल आमची या ठिकाणी आहे भैया, आपल्याला त्याच्यात पण थोडं लक्ष घालावं लागेल। कोरोनामध्ये ज्या मिल काही बंद केलेल्या होत्या सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर ती मिल एकतर चालू झालेली नाही। कर्मचारी होते, अर्ध्याच कर्मचाऱ्यांचा 50% पगार दिला जातोय आणि जे राहिलेले जे काही कर्मचारी होते त्यांचा पगारही दिला जात नाही। अनेक गोरगरिबांची कुटुंब त्या ठिकाणी त्याच्यावर त्यांचा प्रपंच अवलंबून आहे। या गोष्टी आपण सर्वजण लक्ष घालाल अशी एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्वजण आलात। आणि आणखीन एक गोष्ट साहेब, आजपर्यंत ज्या ज्या वेळेस आपण किंवा आपला पक्ष अडचणीत असेल
त्यावेळेस आम्हाला हाक दिलेले आहे आणि त्यावेळेस हाकेला ओ देऊन सगळ्यांच्या पुढं होऊन आपल्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु न ठेवता आजपर्यंत आपला शब्द शिरसावंत मानून या तालुक्यामध्ये काम केलंय. पण संधी दिली तर निश्चितपणानं या तालुक्याचं सोनं करू एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व दबलेल्या खचलेल्या समाज घटकांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष. या पक्षामध्ये बार्शी तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शांताराम जाधवर आणि पक्षाचे युवक तालुकाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र विजयजी अडसूळ यांना देण्यात येते. मी सन्माननीय आमदार रोहितजी पवार यांना विनंती करते. त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनाही विनंती करते. या दोघांनाही नियुक्तीपत्र देण्यासाठी धन्यवाद. यानंतर माढा लोकसभेचे खासदार साहेब यांची तुतारी ज्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब, आदरणीय मोठे दादा, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार रोहित दादा पवार, माझे आमदार राहुल दादा मोठे, माझे आमदार पिनाकराव पाटील, माझे आमदार नारायणआबा पाटील, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रामकाका साठे, ज्यांनी ते आदरणीय विश्वासभाऊ बारबोले, धाराशिववरून आलेले जीवनराव गोरे साहेब, प्रतापसिंह पाटील साहेब, युवा नेत्या सक्षणा सलगर, कविताताई मेत्रे, गणेश पाटील, पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रवी पाटील, युवराज पाटील, भगीरथ बालके, नितीन कापसे, सुवर्णा शिवपुरे, संजय पाटील घाटणेकर, ऋतुजा सुर्वे, प्रमोदनी लांडगे, मयूर काळे, सागर पडगळ, कृष्णराज बारबोले, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी जमलेले बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, पत्रकार, बार्शी तालुका जसा तूर आणि सोयाबीनचा शेतकऱ्यांचा तालुका आहे, तसा एक वेगळा इतिहास बार्शी तालुक्याला आहे. स्वातंत्र्य काळामध्ये जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याला सगळ्यात जास्त शाळांना शिक्षक आणि क्रीडा शिक्षक कोणी दिले असतील तर ते बार्शी तालुक्याने दिलेले आहेत. तसा पाहिला गेला अजून सुद्धा बार्शी तालुका हा बुद्धिवंतांचा तालुका आहे. जसं सातारा जिल्ह्यामध्ये घरटी मिलिटरीमन आहे, तसं बार्शी तालुक्यामध्ये प्रत्येक गावात घरटी एक शिक्षक आहे. अशी परिस्थिती गेल्या स्वातंत्र्य काळ म्हणजे 75 वर्षात आपण पाहिलेली आहे. आणि एक वेगळा विचार देण्याचं काम बार्शी तालुक्याने या सोलापूर जिल्ह्याला कायम केलेलं आहे. आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आदरणीय पवार साहेबांमुळे, आदरणीय मोठूदादांमुळे आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मला लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आणि आज मी जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून लोकसभेत काम करतो. अनेक गोष्टी राज्यामध्ये फिरत असताना, लोकसभेमध्ये फिरत असताना ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत. विद्यमान सरकार जर बघितलं राज्यातलं आणि केंद्रातलं, मोठे मोठे आकडे जाहीर केले जातात, मोठ्या प्रमाणावरती स्कीम जाहीर केल्या जातात आणि दुसऱ्या बाजूने काढून घ्यायचं काम
हे सरकार करते. शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं जर झालं, आपल्याला शेतकऱ्यांना अनुदान मिळते 6,000 रुपये, 12,000 रुपये, राज्य पण काहीतरी घालायला लागले आणि जीएसटीच्या माध्यमातून 18,000 रुपये वर्षाला परत माघारी काढून घ्यायची. साहेब, मला एक आलेला अनुभव इलेक्शन पूर्वीचा, फलटण तालुका असेल आणि माळशिरस तालुका असेल, यासाठी नीरा देवधर योजना ही एक योजना अत्यंत गाजावाजा, त्याचं पाईपलाईनचं केला. केंद्रातून एक मंत्री आले, माझ्या आधीचे खासदार जे आहेत ते हेलिकॉप्टरमध्ये घेऊन फिरले नीरा देवधर ते पंढरपुरास. तिथून त्यांनी हवाई दर्शन केलं पाण्याचं, सगळ्या धरणांचं. त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना घेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. जेव्हा काम चालू झालंय का नाही त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो आणि विशेषतः सुप्रियाताईंनी हा मुद्दा उचलून धरला. तर फक्त 100 कोटीची तरतूद केली. योजनेला लागणार आहे 3,000 कोटी. चौकशी केली आम्ही, केंद्राचे पैसे मंजूर झाले, पाठवलाय. केंद्रात गेलो, केंद्रात म्हणले अजून काय आलेलं नाही आमच्याकडे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फसवायचा कार्यक्रम हे दोन्ही सरकार खालचं आणि वरचं करते. नुसते मोठे मोठे आकडे दाखवायचे, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायच्या. एक उदाहरण सांगतो तुम्हाला सगळ्यांना. एक जोडपं होतं आणि त्यांना जुळी मुलगी झाली. मुलाचं नाव विकास ठेवलं, मुलीचं नाव योजना ठेवलं. आई वडिलांनी मनापासून सांभाळ केला, एकसारखं खायला दिलं, एकसारखं शिक्षण केला नाही. योजनाला नोकरी लगेच लागली, विकास आहे तिथंच होता, त्याला काही नोकरी लागली नाही. दुसरीकडे योजनाचं लग्न झालं, विकास आहे येतच, नोकरी नसल्यामुळे त्याला लग्न नाही झालं. थोड्या दिवसांनी तिला मुलं बळ, तिचा संसार मोठा होत गेला, विकास तिथंच राहिला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं आहे की नुसती योजना मोठ्या दाखवत येतं. आता रोहितदादांनी जसं आपल्याला सांगितलं, तिन्ही मंत्री आकडे वेगळे सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. लाडक्या बहिणीसाठी एक जण म्हणतोय 35,000 कोटी, एक म्हणतोय 3,000 कोटी. नुसतं योजना दाखवायची नाही, हा इथंच राहिलेला आहे. आता जनतेनं ठरवलंय महाराष्ट्रातल्या की अशा भूलथापांना बळी पडायचं नाही. मगाशी एक अनुभव सांगता राहिलो तुम्हाला सगळ्यांना. बजेटवर जेव्हा चर्चा चालू होती चालू अधिवेशनामध्ये, आदरणीय सुप्रियाताईंनी आणि सर्वच खासदारांनी त्या ठिकाणी सभागृहात मांडलं की मेडिक्लेम सुद्धा आता सोडायला तयार नाही. साहेब, त्या ठिकाणी देशाच्या अर्थमंत्र्यांनी अशा प्रकारे उत्तर दिलं ताईंना की माझं काम नाहीये. जीएसटी आकारला जातोय मेडिक्लेमवरती, म्हणजे लोकांनी इकडून पैसे वाचवायचे, दवाखान्याला मोठा खर्च येतो म्हणून मेडिक्लेम करायचा. त्याच्यावर तर अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलं तिथं सभागृहामध्ये, हे माझं काम नाहीये, जे जीएसटी काउन्सिल आहे राज्यातले जे सगळे अर्थमंत्री आहेत त्यांचं काम आहे, त्यांनी सांगितलं म्हणून मी लागू केलं. तर तुम्ही देशाच्या केंद्रीय मंत्री आहेत, तुम्ही समजून सांगितलं असतं सगळ्या राज्याच्या अर्थमंत्र्यांना तर जीएसटी कशाला लागू झाला असता. रोहित दादा, मुलगा किंवा मुलीपासून जे जीएसटी चालू येण्यापर्यंत जीएसटी लागू होतो, एवढं वाईट सरकार आहे, कुठं सोडत नाही, नुसतं वरवडायचं काम चालू आहे. आणि आकडे मोठे दाखवायचे आणि सर्वसामान्य माणसापर्यंत ते पोहोचले नाही पाहिजेत, या दृष्टिकोनातून काम करण्याचं काम हे देशातलं आणि राज्यातलं सरकार करते. नुसतं फसवायचं. बार्शी तालुक्यात सुद्धा उपसा योजनेच्या बाबतीत तसंच घडलेलं असणार आहे. अनेक वेळा भूमिपूजन झाली असतील आणि मोठे मोठे आकडे सांगितले असतील, अशी परिस्थिती निर्माण झालेली. खरं अजून एक जरा अभ्यास करायचं जर झालं, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय विजयदादा असतील,
ह्यांची जर पिढी बघितली किंवा ह्यांनी ज्या लोकांवरती संस्कार केले त्यांच्याबरोबर जी लोक राहिलेली की खोटे आकडे कधी सांगणार नाहीत आणि खोटं कधी काही सांगणार नाही, जे होणार आहे ते सांगणार आणि होत नसेल तर तोंडावर तुम्हाला सांगणार की होणार नाही, वेळ आल्यावर आपण बघू आणि करू निश्चित. अशी काही स्वप्न रंगवतात आपल्यासाठी की आपण त्या बोलथापांना बळी पडतो. परंतु अलीकडे सोशल मीडियामुळे जनता अतिशय हुशार झालेली आणि आता त्या दिशा बाजूने जायचा विचार जनता करत नाहीये. अत्यंत हुशार पद्धतीनं मतदान करण्याचं काम करते आणि ते धाराशिवच्या माध्यमातून, माढ्याच्या माध्यमातून आणि सोलापूरच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी विचार जनता करते. 99 साली सोलापूर जिल्हा हा राज्यातला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादीचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला होता. सगळ्यात जास्त आमदार या जिल्ह्याने दिले होते. आता इथं सगळे शेतकरी बांधव जमलेले. तुम्हाला आवर्जून सगळ्यांना एक गोष्ट सांगायची, मध्यंतरीचा जो काळ आहे 2009 पासून आतापर्यंत काळ गेला, अनेक उलथापालथ आपल्या जिल्ह्यामध्ये. त्याच्यावरून एक गोष्ट आठवली तेवढी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं काय ठरवले तेही सांगतो. काय होतं, माझ्यासारखा एक तरुण सरपंच होता, बार्शी शेजारच्या एका खेडेगावात राहत होता आणि त्याला नेहरू शर्ट आणि धोतर घालायची सवय होती. एके दिवशी त्या गावात नवीन कॉलेज सुरू झालेलं होतं आणि त्या कॉलेजचे प्राचार्य त्या स्पर्धेच्या कार्यक्रमाचं जातात. गेल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये सरपंच बसलेले असतात, ग्रामपंचायत सदस्य आणि काही कार्यकर्ते बसलेले असतात. प्राचार्य सांगतात की साहेब तुम्ही उद्घाटनाला या, आपल्या हस्ते उद्घाटन घ्यायचे. सरपंच म्हणतात माझ्या हस्ते कशाला घेत आहे, बार्शीच्या PIला बोलवा, तहसीलदारला बोलवा, प्रांताला बोलवा, त्यांच्या हस्ते कार्यक्रम घ्या. तर एक चाबरा कार्यकर्ता तिथं बसलेला असते, नाही नाही सरपंच येतो सगळे. ते चाबरा कार्यकर्ता म्हणतो सरपंच ते बघितलं का प्राचार्य कसा आलता, नेहरू शर्ट वगैरे काय घालून आलता का, टाय सूट बूट घालून आलता. आणि ती कॉलेजची पोरं सगळे जीन पॅन्ट टी शर्ट घालून जाते, मी नेहरू शर्ट आणि धोतर घालून जाणार काय. सरपंच म्हणते मला सवयच नाही घालायची, नाही नवीन घेऊ. त्याला घेतात, बार्शीला येतात, बार्शीला शर्ट पॅन्ट घेतात. घरी गेले सरपंच बायकोला बोलवून घेतात, शर्ट घालून दाखवतात, पॅन्ट घालून दाखवतात. पॅन्ट थोडी लांब झालेली असते. बायकोला म्हणतात ही पॅन्ट घ्या, अमुक अंतरावरती कापड टीप मारा आणि कपाटात ठेवा. ते म्हणतात नाही आधी जेवण घ्या, जेवण झाल्यावर बघू. ते जेवायला बसतील, जेवण झालं की सरपंच फेरफटका मारायला गावात निघून जाते. आईला पण देते, वडिलाला पण देते, सगळी टाळतात. सगळ्या शेवटी ती स्वतःच पॅन्ट घेते, कापते, टीप मारते आणि कपाटात ठेवते आणि गावात फेरफटका मारायला निघून जाते. 5 वाजता माघारी येते. तोपर्यंत एक कारभार झालेला असतो. दोन्ही भांडे झाल्यावर बायकोनी ती असती, कापलेली असती, टीप मारलेली असती, कपाटात ठेवलेली असते. पॅन्ट घेतली, कापती, टीप मारते, कपाटात ठेवती. आई पण ती पॅन्ट घेतली, कापती, टीप मारते, कपाटात ठेवते. वडील पण तेच करते. संध्याकाळी एक घरी येते, जाते कपाटाकडे, हात पाय तोंड धुवून शर्ट घालते, पॅन्ट घालते. पॅन्टची झालेली असते हाफचड्डी. बरोबर, आपल्या जिल्ह्याची अवस्था ती काही लोकांनी करून ठेवली होती साहेब. तर आता सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे, राष्ट्रवादीची फुल पॅन्टच तुम्हाला भेट या विधानसभा इलेक्शनला द्यायची आहे ना, का हाफचड्डीत फिरायचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी या जिल्ह्यातले रात्रंदिवस एक करू आणि जास्तीत जास्त आमदार आणि महाविकास आघाडीचे आमदार आणि आपल्या पक्षाचे आमदार या जिल्ह्यातून देण्याचं काम आम्ही सर्वजण करू. एवढी ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या धाराशिवचे खासदार आदरणीय ओमदादा येणार होते, परंतु त्यांचा साहेबांचा स्वतः फोन झाला आहे की ते स्वतः दिल्लीला कामामध्ये असल्यामुळे या ठिकाणी. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, मार्ग तयाला मिळतील तर असे गाणगी इच्छा ज्याची. लोक माझे सांगाती, लोक माझे सोबती, असे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या मेळाव्याचे मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित असलेले आम्हाला लोकांचे जे सहकारी
जिथे भविष्यपती शेजारच्या मतदारसंघाचे खासदार जयश्री मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते जीवनराव बोले, जिल्ह्याचे अध्यक्ष वैराम काका साठे, आमदार रोहित पवार, रविराया मोते, आमचे जुने सरकारी विनायकराव पाटील, नारायणराव पाटील वगैरे वारके, युवराज पाटील, सखारा सरकार, प्रतापराव पाटील, जयवंतराव गायकवाड, कविता वैसे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते विश्वास बाळगले आणि त्या सगळ्यांचे सहकारी संजय घाटेकर आणि सहकारी आणि भर उन्हामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आपण बंधुभगिनी, गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक वेळेला वारशीला मी येऊन गेलो असेल. काही गावांच्या सवयी असतात, काही ठिकाणी सभा ही दुपारीच होते, काही ठिकाणी सभा ही दिवस मावळ्याच्या नंतर होते, काही ठिकाणी सभा ही रात्री 8 वाजल्याच्या नंतर होतात आणि वारशी आणि पंढरपूर ही 2 गावं अशी आहेत की त्या ठिकाणी सायंकाळी सभा होतात आणि ती चांगली होतात. आज भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात याचा अर्थ एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती बदलायच्या दृष्टिकोनातून जायचं कुठे चालू असते तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी यावेळेसुद्धा उपस्थित आहे. ही नगरी महाराष्ट्रामध्ये भगवंत नगरी म्हणून ओळखली जाते. डाळीचा व्यापार असो, तुरीची डाळ असो, सोयाबीन असो, या सगळ्याचं व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे. आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठवाड्याचा कापूस तो या ठिकाणी यायचा आणि टेक्स्टाईल कापड गेल्या जशा सोलापूरला होत्या त्यानंतर या कापड गेल्या या वाढलेल्या होत्या. आज तिथे बदललेली आहे. या तालुक्याला अनेकांनी नेतृत्व दिले. माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बाबासाहेब धार्मिक अतिशय उत्तम वक्तृत्व करणाऱ्या, लोकांच्या हक्काची मागणी करणाऱ्या आमदार म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख. माझ्याबरोबर या संस्थेमधून शैलेंद्र शितोळे होत्या. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आस्था असलेल्या या मुलींनी या ठिकाणचं नेतृत्व केलं. किशोरराव देशमुख होते, दंडीप भोंकर होते, बाबासाहेब जगदेव यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती या तालुक्यामध्ये झाली, या ठिकाणी झाली. आणि त्याच्यानंतर अनेक अशी उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो. आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येता आलं याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे. आज आपण बघतो देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार.
उत्पन्न दुप्पट करण्याच्या कालावधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशामध्ये काही महिन्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या दुप्पट वाढलेल्या आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट वाढल्या आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्या शेतकरी कर्जामुळे देण्याच्या या राज्य आणि केंद्र सरकारचे त्यांनी त्या संघाला कुठल्याच प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. मला आठवत आहे माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते. मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही साधी सुधी गोष्ट नाही, त्याच्यामध्ये आपला लक्ष घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करावं लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल आत्महत्या झाली त्याला संघर्ष साधला पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवर नागपूर आलो, यवतमाळ जिल्ह्याला गेलो. ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याचा कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटली. करता माणसाने आत्महत्या केली. आम्ही त्यांच्या घरी गेलो. माऊली होती, तर लहान मुलं होती, डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने आत्महत्या या ठिकाणी केली. तिने सांगितलं कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्यामुळे माणसाला नवऱ्याला सण झालं नाही. असं झाल्याच्या नंतर तो गेला आणि ते इंजिन घटाघटा खायला आणि त्या ठिकाणी जीवन टाकला. आज या देशाच्या शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाची किंमत योग्य रीतीने मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे. ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची, हाच निकाल घ्यावा लागेल आणि ते करायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. पहिलं काय शेतकऱ्याच्या डोक्याचं उजं कमी केलं, कर्ज कमी केलं पाहिजे. जसं आधीच्या वर्षांनी उल्लेख केला, माझ्याकडे शेती खात्याची जबाबदारी होती. एका निकालामध्ये 80,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याला सन्मानानं जगण्याची संधी दिली. एवढंच करून सांगण्याचा विचार करून किंमत कशी मिळेल याबद्दलची काळजी घेतली. इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाचे बाजार कसे होते, इथे शेतीचा माल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या खर्चामध्ये 2 पैसे अधिक कसे मिळतील याची काळजी आम्ही त्या काळामध्ये घेतली. फळबागासारखी योजना की ज्या फळामुळे सर्व देशामध्ये एसटी स्टँड होता, रेल्वे स्टेशन होता, रस्ते दिला किंवा ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक होते हे चित्र दिसतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये पूर्वीचं सरकार करत होतं. आज काय दिसतंय, आज मोदी साहेबांचं राज्य, राज्यामध्ये त्यांचंच राज्य, अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता. ह्या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्या खाती केला जात नाही. या सत्तेचा उपयोग जो तरुण शिकला आणि त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी लोक एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये बघायला मिळतं. ज्या देशाची तरुण पिढी निराश होते त्या देशाचं भवितव्य
हे नयनाशाने वरले जातात आणि आज या देशाचं वही चाललं नयनाशात गुंतल्या आणि ही स्थिती घालवायची पाहिजे. बंद कारखाने चालू झाले पाहिजे, नवीन कारखाने झाले पाहिजे आणि हे सगळं करून स्वयंसेवीच्या हाताला काम या प्रकारची धोरणं राबवली पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थाची गरज आहे आणि ते काम कालची लोकसभेची अख्खे जरी खासदारांच्या जागा 5 वर्षाच्या पूर्वी आमच्या 4 जागा निवडून झाल्या होत्या. पण यावेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जागृती दाखवली, तरुण पिढीने पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमी सांगत होते 400पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, त्यांना 300 बाहेर सुद्धा जाता आलं नाही. त्यांना सरकार बनवायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली. मग ते शेजारच्या आंध्रप्रदेश असेल तर बिहारमध्ये असेल आणि त्यांच्या मदतीवर आज सरकार त्या ठिकाणी बनलेली आणि ही अवस्था या राज्यकर्त्यांच्या धोरणाच्या वर राहिली आणि ही धोरणं बदलायची असेल तर सरकार बदललं पाहिजे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हा लोकांना अंतकरणा भासून धन्यवाद दिली की ओमराजे इथं निवडणूक लढत होते आणि याच्या ओमराजेंच्या उमेदवारीला 50,000पेक्षा जास्त मताचा लीड एक वार्षिक आम्ही केलेला. या प्रकारचा इतिहास हा वार्षिक केला. आज हा इतिहास तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये केला त्याच प्रकारचा इतिहासाची निर्मिती आणि 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी महाराष्ट्राच्या त्यावेळेला करायची आणि महाराष्ट्राचे चित्र बदलायचे. इथं तुमच्या हिताची जपणूक करणारं एक उत्तम सरकार आहे आणि मला स्वतःला तिथे आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्याचे जे सहकारी आहेत आणि त्या सगळ्या सहकारी वाजवले आणि त्यांच्यावर कष्ट करणारे या सगळ्यांनी एकजुटीने इथं भावनेसाठी तर राज्य बदलू शकतो. महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हा लोकांच्या हातात येऊ शकतं आणि शेतकरी असो, तरुण असो, आया बहिणी असो, या सगळ्यांच्यावर अन्याय करणारं, दुर्लक्ष करणारं हे सरकार खऱ्या सरकार वाजवण्यासाठी करायचे. त्या कामाचं 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर बार्शी विधानसभा अध्यक्ष भारत बाप्पा देशमुख यांनी या मेळाव्याचे आभार व्यक्त करावे. आपल्या बार्शी तालुक्यातील शरद शेतकरी मेळाव्यासाठी आपल्या देशाचे नेते माननीय पवार साहेब हजर राहिल्याबद्दल आपला जिल्ह्याचे आमचे दैवत आणि नेते सन्माननीय विजयदादा मोहिते पाटील हे हजर राहिले. तसेच खासदार साहेब सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते, तसेच आमच्या बार्शीचं लाडकं प्रेम रोहितदादा पवार साहेब हे हजर राहिले. तसेच सक्षणाताई सलगर या सर्व